हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दिनांक 23 मार्च 2026 रोजी दुपारच्या सुमारास घडली. भारत शिवशंकर सुरवसे वय 28 राहणार जोशी गल्ली शेळगी, त्यांचा मित्र गिरीश माळगे राहणार वडाची झाड शेळगी या दोन्ही मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गिरीश माळगे याचा शोध रात्रीपर्यंत सुरू होता, मात्र अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. मंगळवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे. भारत हा पोलीस भरतीची तयारी करीत होता आणि उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवत होता. सोमवारी दुपारपर्यंत त्याने रिक्षा चालवली. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शेळगी परिसरातील चौकात रिक्षा लावून तो मित्रांसोबत हिप्परगा तलावाकडे निघाला. तेथे पोहोचल्यानंतर दुपारच्या कडाक्याचा ऊन आणि तलावातील पाणी पाहून दोन्ही मित्रांना पोहण्याचा मोह झाला. त्याने तलावाच्या काठावर कपडे ठेवून पाण्यात उडी मारली, मात्र तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले. घटनास्थळी त्यांचे कपडे पाहून नागरिकांनी मोबाईलवरून नातेवाईकांना माहिती दिली. सायंकाळी 5 वाजता नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 6 वाजता स्थानिक पट्टीच्या पोहणाऱ्यांनी बाहेरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर त्याला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भारतच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असून वडील यार्डात भाजी विक्रीचे काम करतात. विशेष म्हणजे भारतचे लग्न पुढील महिन्यात ठरले होते. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. दुसरा मित्र गिरीश माळगे याचे कपडे देखील घटनास्थळी सापडले असून त्याचा शोध सुरू आहे. गिरीशच्या पश्चात भाऊ असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. Now and press the bell icon. Never miss a